बोलबाला जेकेसीसी जाई बोलबाला जुना कोलीवाड्यात जेकेसीसी चषक फेमस झाला जुना कोलीवाड्यात जेकेसीसी चषक फेमस झाला जेकेसीसी करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा हरणालाच्या या गावामध्ये हाय जेकेसीसीची हवा हरणालाच्या या गावामध्ये हाय जेकेसीसीची हवा जेकेसीसी करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा जेकेसीसी करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा टाक्यू जेकेसीसी अर्नाला बिग बॅश लीग 2025 सीझन 3 मध्ये आपण आहोत जिकडे एक मोठा थरार क्रिकेटचा महासंग्राम ही स्पर्धा जी आपल्या भेटीला आली गेले आणि शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली बघता बघता आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे 24 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये होता जिकडे 12 संघ आता समोर आलेत आणि या टॉप 12 मधील पहिली मॅच जी आपल्या भेटीला आले गेले डीसीसी नवापूर समोर जेसीसी बी जिथे टॉस जिंकला होता साहिल राणे जेसीसी बी या संघाने आणि प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केलंय डीसीसी नवापूर संघाला इकडून जिंकणारा संघ टॉप 6 मध्ये दाखल होईल हरणाऱ्या संघाला या स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे मंथन रिसॉर्टचे ऑनर किशोर तांडेल आपणास विनंती की आपण मुख्य मंचावरून स्थानपन्न व्हा आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे जेकेसीसी अर्नाला बिग बॅश लीग 2025 मध्ये दीपक रेड्डीच आपण सुद्धा या आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे जेकेसीसी अर्नाला बिग बॅश लीग 2025 ऑल सेट सर्व काही रेडी आहेत आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर आणि विवेक सर सुद्धा रेडी आहेत बॅटर रेडी बॉलर रेडी सर्व काही रेडी आहे साहिलच्या हातामध्ये चेंडू येण्याशवलेला पहिलं षटक मार्गस आहे स्ट्राईक एंडला चिराग मेहर केतन मेहर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले पहिला बॉल कॅच केलाय कॅच करण्याचा प्रयत्न आणि चेंडूला एक धाबेसाठी पाडले 5 धावांचा श्री गणेश होते आज खऱ्या अर्थाने नवीन काहीतरी या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जेकेसीसी या परिवाराने ज्या प्रकारे आयोजन केले पहिल्या 2 दिवसामध्ये हे सर्वांच्या मनाला भावणार आहे आज शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आज नवीन काहीतरी करणार असं या सर्व कमिटी मेंबरनी सांगितलं होतं आणि आता आपल्याला आजच्या दिवसामध्ये हा मोठा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे मोठा फटका मारायचा प्रयत्न ओ इकडे काय चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झाला गॅप मधून की चुकी परंतु चेंडू गेला सीम मार्ग पार जेकेसीसी चौकार 4 धावा टाक्यू कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला फक्त टायमिंग दिशा देण्याचा प्रयत्न आणि दिशा देत असताना फक्त तो ड्राईव्ह केला होता आणि तिकडून चुकी झाली होती नाही तर चुकीचं रूपांतर 4 धाब्यांमध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये 6 धाबा दाखलकावर पहिले षटक मार्गस्थ आहे यावेळेला चेंडू पायावर आदळला आणि त्यामुळे डॉट बॉल निर्धाव चेंडू ते चिराग मेहरच्या बॅट मधून चौकार आलाय ही सर्वात अचिव्हमेंट राहणार आहे कारण पहिल्या 2 मॅच मध्ये चिरागचा परफॉर्मन्स झाला नाही सर्वात खंतीची गोष्ट राहिली गेली होती आणि तिकडून आता सुरुवात चिरागने सुद्धा या पहिल्या षटकामध्ये करून दाखवले शेवटचा आणि अंतिम चेंडू जिकडे आतापर्यंत 7 धाबा दाखलकावरती आहेत पहिलं षटक मार्गस्थ आहे शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा साहिल राणे केतन मेहर ऑन स्ट्राइक समोर डाऊन द ग्राउंड काय जबरदस्त फटका पहिलाच बॉल चेंडू सी मार्ग पार चौकार 4 धाबा
क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी रायगड थँक्यू बरंच सर यांच्या या ठिकाणी आगमन झालंय मागील 2 दिवस झाले त्यांचा सुद्धा आपण आवाज या स्पर्धेसाठी जोडला गेलाय पहा डाऊन टू ग्राउंड फुल टॉस चेंडू आणि फक्त चाय केलं गेलं होतं समोरच्या दिशेने चेंडूला पाठवलं होतं 4 धावांसाठी पहिल्या षटक संपल्याने जवळपास पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा अप्पलकरवरती आहेत चॅलेंजिंग ओव्हर घेतलं गेलंय आणि अशा वेळेला हितेश सहानी रबाडा च्या हातामध्ये चेंडू आहे आता चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 9 धावांचं टार्गेट आहे जर काय 9 धावा झाल्या तर 2 धावा प्लस आणि नाही झाल्या तर 2 धावा मायनस आता खऱ्या अर्थानं मजा या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये येणार आहे मागील 2 दिवसांमध्ये चॅलेंजिंग ओव्हर मध्ये भरपूर काही खेळाडूंना प्रोत्साहन झालंय काही त्यांचे खांदे वरती गेलेत काही त्यांचे खांदे खाली सुद्धा ठेवले गेले पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूला सिंगल साठी पाठवलंय 12 धावा अप्पलकर 1-2 इथे 6 निरबाडा समोर चिराग केतन मेहर लेग स्टंपच्या बाहेर आणि बाहेर जाणारा चेंडू तिकडे आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केला पहा या स्पर्धेसाठी मागील 2 दिवस झाले पाटील नेटवर्कची टीम जोडली गेली कॅमेरामॅन आनंद जयस्वाल अभिषेक यादव त्यानंतर स्कोरर सचिन यादव आणि काय जबरदस्त फटका गॅप मधून पॉवरफुल स्ट्रोक चेंडू सी मारे का पार चौकार 4 धावा नेहमीच मारतो आहे थँक्यू आज दोन्ही बंधू एकदम डगआउटच्या दिशेने सेट होऊन आल्यात आणि टॉस वेळी सांगितलं होतं जतीन तांडेलने की दोन्ही खेळाडूंवर भरपूर आशा आहे टीमची आणि काय जबरदस्त सुरुवात आतापर्यंत या दोन्ही बंधूंनी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवले पहा 1-8 18 धावा अप्पलकर चॅलेंजिंग ओव्हर सुरू आहे नशवलेला आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 7 धावा आल्यात या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये रबाडाच्या हातामध्ये चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला फक्त ड्राईव्ह केलं होतं दिशा देण्याचा प्रयत्न आणि चेंडू सिंगल साठी जातो 19 धावा वेगाने सुरुवात झाली आणि आता अशा वेगाने सुरुवात करत असताना काय इकडून एखाद्या ब्रेकथ्रूकडे पाहिलं जाईल का यावर सुद्धा चर्चा असणार आहे फुल टॉस चेंडू फक्त ड्राईव्ह केलं पैकी झाले गेले बराच उशीर झाला गेला 1 रन कंप्लीट 9 धावा झाल्यात त्या कारणाने आता 2 धावा धावफलकामध्ये सुद्धा ऍड होणार आहेत शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे तिकडे 20 धावा अप्पलकर करते फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चांगली फिल्डिंग 9 रन कंप्लीट असल्या कारणाने 2 धावा अप्पलकर म्हणजे टोटल 23 धावा अप्पलकर 2 षटकांचा खेळ संपला गेला या ऐकूया डीजे प्रवीणला आणि त्यानंतर बोलूया इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण क्रिकेट हाय तो जीव की प्राण थँक्यू डीजे राहुल पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर 3रं षटक मार्गस्थ आहे अशावेळेला वेगाने सुरुवात झाली गेली पहिला बॉल हलक्या हाताने समोर ठेवण्याचा प्रयत्न खेळपट्टीवर चेंडूला ठेवलं गेलं सिंगल साठी पहा सुरुवात वेगाने होत असताना आता समोर एखादा विकेट येईल का यावर सुद्धा चर्चा असणार आहे विकेटची पूर्णपणे गरज असणार आहे आणि अशा इकडून काय त्या ब्रेकथ्रू कडे बघितली जाईल का येस ब्रेकथ्रू कडे बघितलं जाईल का नक्की का ब्रेकथ्रू आला गेलाय आता मात्र केतन मेहर बाद गॉन षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर मी आहे खरा क्रिकेट चालवर मी आहे खरा क्रिकेट चालवर थँक्यू राहुल पाटीलचा हा चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला गेला होता परंतु साहिलच्या हातामध्ये चेंडू नखेरकार बाद व्हावं लागलं होतं चिराग मेहरला नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतं मिस्टर आकाश पाटील पहा ब्रेकथ्रू आणून दिला राहुल पाटीलने खऱ्या अर्थानं ती गरज होती आणि तो गरज येत असताना तो ब्रेकथ्रू आला गेला 25 रन 25 धावा अप्पलकरवरती आहेत 3रं षटक मार्गस्थ आहे 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला फुल टॉसला पॉवरफुल बनवलं गेलंय चिराग मेहरच्या बॅट मधून अजून एक चौकार चेंडू सी मारे का पार चौकार 4 धावा
थँक्यू. विकेट जाऊन सुद्धा वेगाने धावफलक सुरू आहे. 29 धावा धावफलकावर 4 चेंडूचा खेळ चालला गेलाय. ऑन साइडला फक्त हलक्या हाताने ड्राईव्ह केलं गेलंय सिंगल साठी. 30 धावा धावफलकावर 3-0 इतक्या वेगाने सुरुवात झाली गेली, जिकडे आतापर्यंत शेवटचा अंतिम चेंडू घेऊन राहुल पाटील सज्ज होतोय. हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ड्राईव्ह केले गेले सिंगल साठी. पहा, पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय आणि जवळपास 31 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना DCC नवापूर संघ. या ऐकूया डीजे प्रवीणला आणि त्यानंतर बोलूया. JKCC क्रिकेट संघटना गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघटना गावात नंबर 1. 1, 2, 3, let's go. टाक्यू नवीन गोलंदाज शेवटच्या अंतिम षटकामध्ये आशिष. आणि आता बघूया येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत पोहोचायचं आहे. 36-38 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे की काय येणारे कालवेल सांगणार आहे. पहिल्या बॉलवर सिंगल 32 रन. विनयजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2025 मध्ये. बॅकफुटला गेले, थोडासा टॅप करण्याचा प्रयत्न चेंडूला केला होता, सिंगल साठी केला गेला. 5 शेवटचं अंतिम षटक आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत आणि काय इकडून कुठपर्यंत येणाऱ्या 4 चेंडूमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे DCC नवापूर संघाचा. थोडासा कट केला होता आणि कट करत असताना चेंडूला वाईट आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलं गेले. 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. सुपर 12 ची ही लढाई सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. तिथून पहिली मॅच जी आपल्या भेटीला आली. इकडून जिंकणारा संघ टॉप 6 मध्ये जाणार आहे. हरणाऱ्या संघाला या स्पर्धेत बाहेर जावं लागणार आहे. टॅप करायचा प्रयत्न, टॅप केला गेला खेळपट्टीवर फक्त एका धाव्यासाठी. 35 रन 35 धावा. सुरुवात चांगली आहे, परंतु शेवटच्या अंतिम षटकामध्ये थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये आशिषने करून दाखवलाय. वटापटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला. फेकी सुद्धा होईपर्यंत 1 रन कंप्लीट. पहिल्या 4 मध्ये 5 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ नशवलेला 36 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा आशिष सज्ज होतोय. हलक्यात पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न सिंगल साठी. 5 शेवटचा आणि अंतिम षटकामध्ये थोडंसं थांबवलंय आशिषने आणि ते करायचं होतं, कारण धावफलक सुद्धा वेगाने तितक्याच जात होता आणि तो प्रयत्न कायम सुरू ठेवला होता DCC नवापूर या संघाने पहिल्या चेंडूपासून. मोठापटका समोर केल्याचा प्रयत्न, गडी बाद. डायरेक्ट चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. नखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, जिकडे 37 धावा धावफलकावर त्याने 38 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय DCC नवापूर संघाने JCC B या संघासमोर. नेक्स्ट मॅच आपण टॉस कडे बोलतोय, जिकडे साईबा समोर अष्टविनायक विरार आणि दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. JKCC क्रिकेट संघ गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघ. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. थँक्यू रिजे. सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. जगदीशजी पाटील साहेब, आपल्याला विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी यायचंय. जगदीशजी पाटील साहेबांना विनंती आहे, आपण हा टॉस करण्यासाठी आमच्या टॉस का बॉक्स मध्ये या. JKCC असा कॉल आणि अर्नाळा आलाय. धन्यवाद साहेब, आपल्याला विनंती, आपण स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय
साहेबाने निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. मोजून नॉकआउट मध्ये समोर अष्टविनायक विरार आहे. कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? खेळ तर ज्या पहिल्या दिवशी आम्ही चांगलेच खेळले तर आता पण चांगलेच खेळू. काल शेवटच्या क्षणामध्ये काहीशी बॅटिंग खूप चांगली झाली होती. 50 पर्यंत धावपला आलं होतं. कशा पद्धतीने इथं किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला? समोरच्याला आम्ही 30च्या आतमध्ये थांबवू, कारण की मध्ये एक चॅलेंजिंग ओव्हर ती एक खूप सरप्रायझिंग आहे. कारण की तिकडे 9 रन नाही झाले तर 2 रन मायनस पण होतात, तर चौक्याची मॅच वाढते. तर त्यांना कमी मध्ये थांबवायचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. आता एवढ्या सगळ्या कहाणीमधून किती धावा मारण्याचा प्रयत्न असणार आहे? 30+ करण्याचा प्रयत्न करू. आज सगळे खेळाडू आहेत की कोणी अनुपस्थित? नाही, अनिकेत मुले सोडून आज कसा खेळ बघायला मिळेल? कारण समोर साहेबासारखं संघ आहे. जसं काल खेळलो तसंच 100% देण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या होणाऱ्या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकला. टीम साहेबांना प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि अष्टविनायक विरार या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. एक मोठी मॅच, नॉकआउट स्टेज मधली ही दुसरी मॅच आपल्या भेटीला येणार आहे. तुर्तास चालवली असलेली मॅच सुद्धा खूप मोठी आहे. जाऊयात सर्व समोरच्या कक्षामध्ये, ज्या ठिकाणी कौस्तुभ मेहर सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. धन्यवाद. पहा, पहिलं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत काय जबरदस्त सुरुवात केली गेली. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आल्या गेल्यात. केतन मेहर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवले सिंगलसाठी. पहा, या धावांचा पाठला की बचाव येणारे कालवेळ सण. 38 धावांचं टार्गेट सेट केले गेले सुपर 12च्या पहिल्या मॅच मध्ये, जिकडे प्रथम बॅटिंग करत असताना TCC नवापूर संघाने JCCB या संघासमोर नखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जिकडे 5 धावा धावपलकर. या ऐकूया DJ प्रवीणला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. चॅलेंजिंग ओव्हर आणि चॅलेंजिंग ओव्हरला सुरुवात होत असताना जतीन तांडेल याचं कॅप्टन नवीन गोलंदाजी मार्कवर येतो. नशवलेला स्ट्राईक याला साहिल. पहिला बॉल, वेगवान चेंडू, टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडूला वेगाने जितकं खेळलं होतं, 1 रन कंप्लीट, सिंगल आली गेले पहिल्या चेंडूवर. आता 9 धाबांचं टार्गेट चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आहे. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय सिंगलसाठी. वेगवान गोलंदाज आहे आणि वेगवान गोलंदाजासमोर 2 बॅटरचं बॅटिंग साठी चॅलेंजिंग ओव्हर मध्ये चॅलेंज असणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर हो, जितका फटका वेगाने एक्झिक्यूट केला होता तितकं चांगलं फिल्डिंग चिराग आपल्याला पाहायला मिळाली. नखेरकार डॉट बॉल येतोय. पुन्हा तोच फटका, नखेरकार सिंगल साठी. असं वाटलं होतं की चेंडू बॅनरच्या आतमध्ये आलाय, परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाही. सिंगल साठी जातोय. पहा, शेवटचं नाही अंतिम चेंडू आहे. फक्त 3च धावा चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आल्यात. खूप मोठं अडचणीमध्ये आहे सध्याच्या घडीला JCCB संघ. टॅप केले गेले पुन्हा एकदा आणि अखेरकार चेंडू 4 धावांसाठी येतोय, परंतु 9 धावा न झाल्याने 2 धावा मायनस, म्हणजे तब्बल 2 षटकांचा खेळ संपलाय, जिकडे 10 धावा दाखल करतात. या ऐकूया DJ प्रवीणला आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू. इक्वेशन काय म्हणलंय? 12 मध्ये 28. खूप मोठं इक्वेशन आहे. नॅशवलीला पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. कुणाल मेहर 3रं षटक मार्गस्थ, त्यांनी एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडूला फेकी सुद्धा वेगाने झाले, परंतु 1 रन कंप्लीट, नॉट आउट असं आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलं गेलं. पहा, इकडून मोठे फटके येणे गरजेचं आहे आणि मोठ्या फटक्यासाठी आता दोन्ही बॅटरला तो प्रयत्न करावा लागणार आहे. हो, क्या बात आहे. काय जबरदस्त एफर्ट होतं. याचं कॅप्टन त्या ठिकाणी होतं जतीन तांडेल आणि एका हाताने चेंडूला मात्र अडवलं होतं. ऍक्शन रिप्ले बघण्यासारखं आहे की कशा प्रकारे बॅकफुटवर जाऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, नखेरकार एका हाताने
जवळपास चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाता जाता आतमध्ये आणलाय. अडचणी वाढल्यात, धडपण वाढले, नशलेला चौकार येत नाही. सर्वात खंतीची गोष्ट आहे 9 मध्ये 26 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेले. समोर खेळण्याचा प्रयत्न तो सुद्धा अडवलाय. पहा पहिल्या इनिंग मध्ये बघता बघता जो प्रयत्न केला होता आता गोलंदाजी सुद्धा न बघता बघता क्षेत्ररक्षक सुद्धा त्याच रीतीने पाहायला मिळतंय. डीसीसी नवापूर या संघाकडून खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे आता JCC B चा संघ. 7 मध्ये 25 प्रकाश रेड्डी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे या JKCC बिग बॅश लीग 2025 मध्ये. आणि आपणास विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थान बनवायचं. 6 मध्ये 25 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो, कायम पब्लिकच्या मनात राहतो. आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो, कायम पब्लिकच्या मनात राहतो. पहचान त्यानं कमावले आज अशी होणावात, हे पहचान त्यानं कमावले आज अशी होणावात. थँक्यू. 6 मध्ये 25 हे क्वेश्चनला मॅच आहे. नैशवलेला स्वप्नील नवीन गोलंदाज. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला, डॉट बॉल. पहा आता या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेले JCC B या संघासाठी. यावेळेला चेंडू अखेरकार बाउंड्रीच्या बाहेर, 4 धावा. किंग पण म्हणतात, भाषा बी बोलतात, दमाई लई दादात. याला किंग पण म्हणतात, बादशाह बी बोलतात, दमाई लई दादात. थँक्यू. पहा फार उशीर झाला. हे चौकार कदाचित त्या दुसऱ्या नाही तर तिसऱ्या षटकामध्ये येणं, ते चॅलेंजिंग ओव्हर मध्ये येणं गरजेचे होते आणि लेट मोमेंटला ते चौकार असल्या कारणाने ते दडपण वाढत गेलं. JCC B संघाचं अखेरकार या मॅच मध्ये औपचारिकता राहिली गेली. आता 2 मध्ये 20 हे इक्वेशन आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आणि नेक्स्ट मॅच सुद्धा एक मोठी मॅच जी आपल्या भेटीला येते. साईबाज समोर अष्टविनायक विरार बॅटेल आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आता 1 मध्ये 19 शेवटचा आणि अंतिम चेंडू या मॅच मधील. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना 37 धावा धावपळकर उभारले होते आणि 38 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. अखेरकार DCC नवापूर संघ विजय होतो आणि पराभवाच्या छायेत जातोय JCC B चा संघ. आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती.